कोकणे परिवारासोबतचं जे माझं पहिल्यांदा ट्रेकिंग झालं ते अतिशय आनंदीदायी आणि हसतमुख अशा वातावरणामध्ये झालं। आणि त्या ठिकाणच्या सगळ्या पायऱ्या पाहिल्यानंतर असं वाटलं की आपल्याला हे चढणं होईल का। नाचणीची भाकरी मी आयुष्यात पहिल्यांदा खाल्ली, नाचणीची भाकरी आणि त्या ठिकाणी त्यांनी जी बनवलेली भाजी होती, राईस होतं, डाळ होतं, सगळ्याला एक वेगळीच टेस्ट होती। नमस्कार, जय शिवराय। रायरेश्वर पठारावर आहोत आणि आता माझ्यासोबत शिक्षिका मनीषा मॅडम आहेत। कालपासून इको फ्रेंडली क्लबसोबत त्या निसर्गात भटकंती करत आहेत। पहिल्यांदाच आपल्यासोबत आलेत आणि मस्त एन्जॉय केलेलं आहे त्याने। तर आता मॅडमना विचारूया काय 2 दिवसाचा अनुभव आहे, कशा पद्धतीने निसर्गात त्यांनी एन्जॉय केलेलं आहे। मॅडम काय सांगाल? तर हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या ठिकाणी झालेली आहे त्या संकल्पनेचा साक्षीदार असलेलं हे रायरेश्वर पठार आणि या ठिकाणची भटकंती अतिशय मनमोहक होती। आणि या ठिकाणचं जे कोकणे परिवारासोबतचं जे माझं पहिल्यांदा ट्रेकिंग झालं ते अतिशय आनंदीदायी आणि हसतमुख अशा वातावरणामध्ये झालं। तर काल आम्ही वाईमध्ये ढोल्या मारुतीचं दर्शन घेतलं। तिथंही सुंदर सगळं नियोजन सरांनी, कोकणे सरांनी केलं होतं। आणि ढोल्या गणपतीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुन्हा धोम धरण पाहिलं, त्याचबरोबर फडणवीसांचा वाडा तो सुद्धा फ्यू होती तरीही आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी पाहिला। आणि वाड्यातले सगळ्याच जे दालनं होती विथ गायडन्स आम्ही पाहिलं। आणि त्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाड्याची जी रचना तयार झाली होती त्याच्या पाठीमागं फडणवीसांचा किती दृष्टिकोन वेगळा होता, किती दूरदृष्टिकोन ठेवून त्यांनी त्या ठिकाणची कला दालनं तयार केली होती, ही काल पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं। तर त्या ठिकाणचंही सुंदर असं फडणवीसांच्या वाड्यांचं आम्ही ऑब्झर्वेशन केलं। त्यानंतर धोम धरण आणि त्याचबरोबर धोम या ठिकाणचं एक सुंदर असं नरसिंह मंदिर, त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि त्या ठिकाणचा अनुभव फार सुंदर होता। त्या ठिकाणचे जे पुजारी होते त्यांनी आम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन केलं। धोम ऋषी या ठिकाणी येऊन या लिंगाची स्थापना कशी झाली आणि या ठिकाणी जे नरसिंह मंदिर आहे त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करणं किती गरजेचं आहे, कचरा टाकता कामा नये, इतकी सुंदर माहिती त्या ठिकाणी दिलं आणि आम्हाला ते हार्ट टचिंग झालं। आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी वाईपासून रायरेश्वर पठाराच्या पायथ्याशी आलो आणि त्या ठिकाणच्या सगळ्या पायऱ्या पाहिल्यानंतर असं वाटलं की आपल्याला हे चढणं होईल का। आणि चढणाचा रस्ता होता तरीसुद्धा कोकणे परिवारांनी, अजित सर आणि पुरुषोत्तम सर या दोघांनी आम्हाला असा इतका सपोर्ट दिला, इतकं इन्स्पायरेशन दिलं आणि आम्ही सगळेच्या सगळे व्यवस्थित चढलो। आणि त्या ठिकाणचा पुढचा अनुभव तर अतिशय सुंदर होता। टेंट कॅम्पिंग अतिशय सुंदर, आयुष्यात पहिल्यांदाच मी ते अनुभवलं। बोनफायर त्या ठिकाणचं, गप्पा गाणी गोष्टी आणि त्या ठिकाणी सुंदर असं निसर्गरम्य परिसरामध्ये जे जेवण होतं, नाचणीची भाकरी मी आयुष्यात पहिल्यांदा खाल्ली, नाचणीची भाकरी आणि त्या ठिकाणी त्यांनी जी बनवलेली भाजी होती, राईस होतं, डाळ होतं, सगळ्याला एक वेगळीच टेस्ट होती। आणि निसर्गाच्या सानिध्यात भोजन काय असतं याचा पहिल्यांदाच अनुभव घेतला। आणि त्यानंतर त्या ठिकाणी पठारावर पण भटकंती केली, 7 रंगाच्या माती प्रत्यक्ष पाहिली आणि त्या ठिकाणी फोटो सेशन केलं। तर मला सगळ्यांना आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं की इको फ्रेंडली क्लबला जॉईन व्हा आणि इको फ्रेंडली क्लबच्या फेसबुकला लाईक करा, फॉलो करा आणि तुम्ही सुद्धा पुढं येणाऱ्या ट्रेकिंग ट्रिपला माझ्यासारखंच जरूर जॉईन व्हा आणि आस्वाद घ्या या ट्रिपचा। धन्यवाद।